नमस्कार मित्रांनो. आज आपण एक सायन्सचा एक छोटा टॉपिक बघणार आहे, डेन्सिटी. ॲक्च्युली आपण जो आहे तुम्ही बुकमध्ये डेन्सिटीबद्दल रीड पण केलं असेल. पण आज आपण या व्हिडिओमधून एक्झॅक्ट प्रॅक्टिकली डेन्सिटी काय आहे, त्याचा जो कॉन्सेप्ट आहे, तो आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे नवीन जे टेक्नॉलॉजी रिलेटेड जे व्हिडिओज असतील त्याचे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला भेटत राहतील. तर आज आपण बेसिकली जाणून घेऊया डेन्सिटी काय असतं. बेसिकली डेन्सिटी काय असतं, एखादा ऑब्जेक्ट आहे तर त्याचं जे कॉम्पॅक्टनेस आहे किंवा तो किती सॉलिड आहे ते आपल्याला बेसिकली त्याच्यामध्ये समजतं. जर तुम्ही बघितलं, आपण जे म्हणतो ना घट्टपणा जो असतो, जेवढा जास्त तो घट्ट असेल जेवढी त्याची जास्त डेन्सिटी असणार आहे. तर बेसिकली डेन्सिटी प्रॅक्टिकली आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, जर तुम्हाला सांगायचं झालं, जर तुम्ही बघितलं कापूस आणि लोखंड यांचा जर वेट बघितला, सपोज 1 kg लोखंड आहे आणि 1 kg कापूस आहे, तर यांचं जर तुम्ही बघितलं ऍक्च्युली मास यांचा सेम आहे, पण यांचा जो डेन्सिटी डिफरन्स आहे तो खूप मेजर आहे. जर तुम्ही बघितलं जो लोखंड आहे याचा जो डेन्सिटी आहे ती जास्त आहे ॲज कम्पेअर टू द कापूस. तर हे का आहे, तर बेसिक समजून घ्यायचं असेल तर तुम्ही जर बघितलं जे डेन्सिटी आहे, जे लोखंड आहे याचे जे मॉलिक्युल्स असतात ते खूप सॉलिड असतात, म्हणजे जवळजवळ असतात. त्याच्यामुळे काय, त्याची जी व्हॅल्यूम आहे तो एकदम कॉम्पॅक्ट आहे. त्याच्यामुळे काय असतं, त्याची डेन्सिटी जास्त होते. आणि जर तुम्ही बघितलं कापूसमध्ये काय होतं, ऍक्च्युअली त्याचं जे स्ट्रक्चर आहे तो क्रिस्टल टाईप असतो, त्याच्यामध्ये पोकळी निर्माण होते आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याची जी डेन्सिटी आहे ती कमी होते. आणि त्या केसमध्ये काय असतं, जर तुम्ही बघितलं जेव्हा व्हॅल्यूम वाढतो तर त्या केसमध्ये काय, त्या ऑब्जेक्टची जी डेन्सिटी आहे ती कमी होऊन जाते. तर सांगायचा अर्थ हाच आहे की आपली जी डेन्सिटी आहे ही मास आणि व्हॅल्यूमवर डिपेंड करते. जर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला सांगितलं जे लोखंड आहे याचा वेट जास्त आहे पण त्याचा जो व्हॅल्यूम आहे तो कमी आहे, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त आहे. आणि जर तुम्ही बघितलं दुसरा कापूसच काय, व्हॅल्यूम जास्त आहे पण त्याची डेन्सिटी कमी आहे. पण जर तुम्ही बघितलं, आपण याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये जो कापूस आहे आणि लोखंड आहे यांचा वेट आपण 1 kg डिसाईड केलेला आहे. तर सांगायचा अर्थ हाच आहे. आपण जर दुसरा एक्झाम्पल घेतलं, जर तुम्ही बघितलं, आपण जेव्हा एका ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आईस क्यूब टाकलं तर तुम्ही बघितलं असेल, जो आईस क्यूब आहे, जो आईस आहे तो आपल्याला पाण्यामध्ये डीप होताना दिसत नाही. तर याच्या मागे रिझन काय, जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये काय, जे वॉटर आहे त्याचं जे डेन्सिटी आहे ते ॲज कम्पेअर टू आईस जास्त आहे. जर तुम्ही बघितलं, आपलं जे वॉटर आहे त्याची डेन्सिटी ऑलमोस्ट 1000 kg/m³ असते आणि जे आईस आहे ते 917 kg/m³ असते. त्याच्यामध्ये काय होतं, सांगायचं जर टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये जर सांगायचं झालं, जे वॉटर मॉलिक्युल्स असतात ते खूप रिजिड असतात आणि जवळजवळ असतात. त्याच्यामुळे काय होतं, जे वॉटर आहे त्याची डेन्सिटी जास्त असते आणि जे आईस आहे, आईसमध्ये काय असतं, त्याचं जे हेक्झागोन टाईप त्याचे क्रिस्टल्स असतात, त्याच्यामध्ये काय होतं, पोकळी निर्माण होते आणि त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा पोकळी निर्माण होते तर तेव्हा त्याची जी डेन्सिटी आहे कमी होऊन जाते आणि त्याचा व्हॅल्यूम वाढून जातो. तर हा बेसिक कॉन्सेप्ट त्यात डेन्सिटीज आहे. जर तुम्हाला फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये सांगायचं झालं तर डेन्सिटीला आपण रोनी डिनोट करत असतो आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॅल्यूम. जर आपण याचं एसआय युनिट बघितलं तर एसआय युनिट याचा kg/m³ आहे आणि जर सीजीएस युनिट बघितलं तर आपण ग्रॅम/cm³ मध्ये याला घेत असतो. डेन्सिटीचा एक दुसरा जो कॉन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे, सिंक आणि फ्लोट. जर तुम्ही बघितलं सिंक, फ्लोट आपण बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, जो आईस आहे तो वॉटरमध्ये डीप होत नाही. कारण का होत नाही, त्याच्यामध्ये मला सांगितलं डेन्सिटी डिफरन्स आहे. जो आईस आहे त्याची डेन्सिटी जी आहे ॲज कम्पेअर टू वॉटर कमी आहे, त्याच्यामुळे तो फ्लोट होतो. आणि सिंक म्हणजे काय, जेव्हा एखादा मेटल आहे, सपोज मी एखादा स्क्रू घेतला सपोज आणि त्याला मी पाण्यामध्ये डीप केलं तर तो इझिली सिंक होऊन जातो, म्हणजेच काय, बुडून जातो. याचा अर्थ काय की जो स्क्रू आहे त्याची डेन्सिटी आहे ती ॲज कम्पेअर टू वॉटर जास्त आहे. मित्रांनो, मला या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे, तुमचे जे सायन्सचे जे कॉन्सेप्ट असतात जे फाउंडेशन लेवलला क्लिअर झाले पाहिजे. तर मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून क्लॅरिटी भेटली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.